शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी एकला चलोरेचे संकेत दिलेत का असा सध्या प्रश्न पडलेला आहे। तशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। सामना मुखपत्रामध्ये मराठी बाण्यासाठी एकाकी लढण्याची तयारी दिली गेलेली आहे। जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ, नाहीतर एकाकी लढू असं आजच्या सामन्यात म्हटलंय। शिवसेना गुजराती व्यापारी पॅटर्न पुढे झुकणार नाही असंही आजच्या सामन्यामध्ये नमूद केलंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सुशांत, एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे आणि दुसरीकडे मात्र आता एकला चलोरेचा संकेत आजच्या सामन्यामधून दिला गेलाय। वर्धापन दिनाच्या दिवशीच आजचा हा संकेत दिला गेलाय, त्यामुळे नेमका त्याचा काय अर्थ काढायचा? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर मागील काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा होती। त्यानंतर नुकतीच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वांद्रे येथे एक भेट झाली। जवळपास तासभर त्या दोघांमध्ये चर्चा झाली। त्यानंतर कुठेतरी या दोन्ही भाऊ एकत्र येण्याची चर्चा फिसकटल्याचं बोललं जात होतं। आज सामना संपादकीयमध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे आणि आपण जर बघितलं असेल तर आज शिवसेनेचा अर्थात दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे। आपण पाहिलं असेल तर षण्मुखानंद सभागृहामध्ये उद्धव ठाकरे संध्याकाळी सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील। ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र त्याआधीच कुठेतरी एकला चलोरेचा नारा जो आहे तो सामनातून देण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे देखील आज संध्याकाळच्या भाषणात एकला चलोरेचा नारा देणार का? कारण मराठीच्या मुद्द्यावर सातत्याने शिवसेना आक्रमक राहिलेली आहे। उद्धव ठाकरे देखील मराठीच्या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक राहिले, तर दुसरीकडे मनसे देखील मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक आहे। तर आपण जर बघितलं असेल तर सामनामध्ये असं म्हटलंय की गुजरात पॅटर्न समोर आपण झुकणार नाही। म्हणजे एकीकडे सामनामधून भाजपवर टीका करण्यात आलेली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे राज ठाकरे यांना देखील इशारा असा देण्यात आला आहे की ज्यांना यायचं असेल त्यांना सोबत जाऊ, जर येत कोण नसतील तर आम्ही एकला चलोरेचा नारा देऊ, असं खरं तर सामनामध्ये म्हटलंय। संध्याकाळी 6 वाजता षण्मुखानंद सभागृहामध्ये सर्व मान्यवरांची, काही खासदारांची, आमदारांची भाषणं होतील आणि उद्धव ठाकरे संध्याकाळी 7च्या सुमारास 7-7:30च्या सुमारास संपूर्ण शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील। ते नेमकं काय आज बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एकला चलोरेचा नारा ते आज देत आहेत का आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः मुंबई महानगरपालिकेचं रणशिंग फुंकतायत का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। रिद्धी जी, निश्चित। आणि त्याच्यामुळे आता कसं नेमकं या सगळ्या दोन्ही वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये काय काय घडतं हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं असेल। तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा सुशांत। आणखी एक महत्त्वाची बातमी